अथ श्री साई सच्चरित अध्याय 18वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय सद्गुरो परमनित्या, जय सद्गुरो ब्रह्मसत्या, अनुभवे दाविसी जगन्मिथ्या, माया नियंत्या जय जया। जय जयाजी अनाद्यनंता, जय जयाजी द्वंद्वातीता, जय जयाजी विकार रहिता, निज रूप बोधिता तू एक। सागरी रिघाली करू आंघोळी, परतेल गाय सैंधवाची पुतळी, हे तो न घडे कदा काळी, तुझ जवळी ही तैसेच। वेद श्रुती ही जयाविशी, विवाद करीती अहर्निशी, ते अलक्ष्य तू बोटाने दाविशी, अप्रयासे भक्तांसी। आलाच दैवाचा योग जर का, पडला पुरे का तुझा गरका, मग हा आपुला वा हा परका, नाही या कुतर्का स्थान तै। गताध्यायी कथा पावन, ब्रह्मगुंडाळ्याचे आविष्करण, ब्रह्मार्थियाचे लोभावरण, प्रतिबंध कारण वर्णिले। आता मदनुग्रह कथा श्रवण कीजे आदरे श्रोता, अनुभवा येईल तुमचिया चित्ता, मार्गदर्शकता बाबांची। ही आहे गोड वार्ता, ती मी कथितो यथार्थता, श्रोता आपुला लिया स्वार्था, स्वस्थ चित्ता परिसावी। असता श्रवणार्थी सादर, वक्त्यास उल्हास आणि आदर, हृदया फुटे प्रेम पाझर, आनंद निर्भर उभयता, न करिता बुद्धिभेद तिळभर, जैसा जयाचा अधिकार, तैसाच तयास मार्ग साचार, उपदेश पुरस्सर दाविती। ऐसे किती एकांचे मते, गुरुने जे कथिले जाते, कथिता नये ते इतरा ते, विफल होते गुरुवाणी। हे तो केवळ काल्पनिक, नसते स्तोम निरर्थक, प्रत्यक्ष काय स्वप्नोक्त ही देख, कथिती सद्बोधक सकळा ते। मानाल जरी हे अप्रमाण, बुध कौशिक ऋषी प्रमाण, राम रक्षा दीक्षेचे स्वप्न, केले कथन सर्वत्र। गुरु वर्षा काळीचे घन, आवळी वर्षती स्वानंद जीवन, ते काय ठेवावे कोंबून, यथेच्छ सेवून सेववावे। लेकराची धरून हनुवटी, माय तयाच्या आरोग्यासाठी, मायाळूपणे पाजी गुटी, तीच हातवटी बाबांची। मार्ग तयांचा नभता गुप्त, कोण्या रीती कैसा अवचित, निज भक्तांचा हेतू पुरवित, सावचित्त ते ऐका। धन्य धन्य सद्गुरु संगती, कोणा वर्णवेत येची महती, आठविता एक तयांच्या उक्ती, निजस्फूर्ती उचंबळे। प्रेमे करिता ईश्वरार्चन, गुरुसेवा गुरुपूजन, होईल गुरुगम्य संपादन, इतर साधन ते फोल। विक्षेप आणि आवरण, तेणे हा भवमार्ग संकीर्ण, गुरुवाक्य दीपकिरण, निर्विघ्न मार्गदर्शक। गुरु प्रत्यक्ष ईश्वर, ब्रह्मा विष्णू महेश्वर, गुरुची वस्तुतः परमेश्वर, ब्रह्म परात्पर गुरुराय। गुरु जननी गुरुपिता, गुरु त्राता देव कोपता, गुरु कोपता कोणी न त्राता, सदा सर्वदा जाणावे। गुरु दर्शक प्रवृत्तीचा, तीर्थव्रत निवृत्तीचा, धर्माधर्म विरक्तीचा, वेदश्रुतीचा प्रवक्ता। उघडून बुद्धीचे डोळे, संत दाविती निजरूप सोहळे, पुरविती भक्तीचे डोहळे, अति कोवळे कारुणिक। तेणे विषयवासना मावळे, निद्रेतही ज्ञान चितावळे, विवेक वैराग्य फळ जावळे, कृपाबळे हाती ये। जाहलिया सत्समागम, संत सेवा संत प्रेम, स्वये भक्त काम कल्पद्रुम, सर्वश्रम निवारी। सदा असावे सत्परायण, कराव्या संत कथा श्रवण, वंदावे संतांचे चरण, पापक्षालन होईल। लॉर्ड रे जै इलाखाधिपती, क्रॉफर्ड शाही घातली पालथी, तत्कालीन एक प्रसिद्ध कीर्ती, लागले भक्तीस बाबांच्या। हा संसार तापत्रय खोटा, व्यापार धंद्यात आला तोटा, मनास कंटाळा वीट मोठा, घेतला लोटा निघाले। चित्त झाले अति अस्थिर, वाटे प्रवासा जावे दूर, सेवावा एकांत सुखकर, ऐसा विचार दृढ केला। जीव जै पडे अति संकटी, देव आठवे तदा कष्टी, मग तो भक्त करी हाकाटी, लागे पाठी देवाच्या। परीन लागता दुष्कर्मा ओहटी, देवाचे नाव येईना ओठी, मग सप्रेमता पाहूनी जगजेठी, संत भेटी करवितो। तैसेच त्या भक्ताचे जाहले, पाहूनी संसारा अति कावले, स्नेही तयाचे वदते झाले, हितवचन वहिले ते ऐका। का हो आपण शिर्डीस जाना, समर्थ साईनाथांचे दर्शना,
करा की तयासी प्रार्थना दया घना त्या संता क्षणैक संत संगती लाधते चंचल मन निश्चल होते तात्काळ हरिचरणी जडते मग अवघडते परताया देशोदेशींचे लोकजाती साई पदरजी लोळती महाराजांच्या आज्ञेत वर्तती अभीष्ट पावती सेवेने ऐसी तयांची प्रसिद्ध कीर्ती आबाल वृद्ध सर्व जाणती तयासी येता काकुळती दुःख निवृत्ती लाधाल शिर्डी सांप्रत पवित्र स्थान यात्रा वाहे रात्रंदिन तुम्हीही पहा अनुभव घेऊन संत दर्शन हितकारी अवर्षणे उद्विग्न अकिंचन अवचित वर्षे विपुल घन होता भुकेने व्याकुळ प्राण पंचपक्वान्न वाढिले तैसी स्नेहाने कथिली वार्ता मानवली ती तया भक्ता अनुभव घ्यावा आले चित्ता धरिला रस्ता शिर्डीचा आले गावी घेतले दर्शन पायी घातले लोटांगण तात्काळ निवाले नयन समाधान जाहले जे पूर्ण ब्रह्म सनातन स्वयं ज्योती निरंजन पाहूनी ऐसे साईंचे ध्यान सुप्रसन्न मन जाहले वाटले पूर्वार्जित सभाग्यता तेणेची हे पाय आले हाता चित्तास लाधली शांतता निश्चिंतता दर्शने उपनाम जयांचे साठे अंतरी निश्चयाचे मोठे गुरुचरित्र पारायण नेटे नेमनिष्ठे आरंभिले सप्ताह पूर्ण होता निशी बाबा देती दृष्टांत त्यासी निज करी घेऊन त्या पोथीसी अर्थ साठ्यासी समजावीत स्वये स्थित निजासनी समोर साठ्यास बैसवुनी गुरुचरित्राची पोथी घेऊनी निरूपणी तत्पर बाबा ग्रंथावर्तन करीती पुराणिकसे कथा निरूपिती साठे श्रोतेपणे स्वस्थ चित्ती सादर ऐकती गुरुकथा हे काय ऐसे उफराटे विचारात पडले साठे वाटले तयास आश्चर्य मोठे कंठ दाटे प्रेमाने अज्ञानतम उशीसी ठेवून या माने पाशी घोरत पडले जे वासना कुशीसी त्या जागविसी दयाळा पहा ऐसिया ही समयासी थापटोनिया आपणासी गुरुचरित्र पियुषासी पाजिलेसी कृपाळा असो ऐसा दृष्टांत घडता साठे जागृत झाले तत्वता कळविती काका साहेब दीक्षिता साध्यंत वार्ता घडली ती म्हणती नकळे याचा अर्थ जाणती एक बाबा समर्थ काय की नकळे त्यांचे मनात काका साध्यंत पुसाकी पुनश्च पाठ सुरू करावा की झाला तितुकाची पुरा समजावा मनोदय बाबांचा पुसावा तेणेच विसावा ये मना मग काका बाबा प्रती समय पाहून स्वप्न निवेदिती देवा आपण या दृष्टांती काय साठ्या प्रती जाणविले सप्ताह ऐसाची सुरू ठेवावा किंवा येथून पुरा करावा दृष्टांतार्थ स्वये विवरावा मार्ग दावावा तयाते इतुकीच पायी माझी विनंती साठे मोठे भक्त भावार्थी कृपा व्हावी तयावरती पुरवावी आरती तयांची मग बाबा आज्ञापिती होऊ द्या आणिक एक आवृत्ती वाचिता ही गुरुची पोथी भक्त होती निर्मळ या पोथीचे पारायण करिता होईल कल्याण परमेश्वर होईल प्रसन्न भवबंधन सुटेल ते जम बाबांनी केले कथन करीत होतो मी पाद संवाहन झालो अंतरी विस्मयापन्न वृत्ती स्फुरण पावली बाबा तरी हे ऐसे कैसे साठ्यास फळतो अल्पायासे माझी गेली वर्षानुवर्षे सातची दिवसे फळत्यासी एकची पाठ गुरुचरित्राचा केला साठ्यांनी 7 दिसांचा 40 वर्षांचा पाठ जयाचा विचार तयाचा नाहीच का एकासी फळतो 7 दिवसे एकाची निष्फळ 7 वर्षे वाट पाहे मी चातक प्रकर्षे दयाघन हा वर्षेल कै येईल कै ऐसा दिवस प्रसन्न होईल हा संतावतंस फेडील माझिया मनीची हौस देईल उपदेश मज काय भक्तवत्सल श्री गुरु साई पहा तयांची काय नवलाई मनी वृत्ती उठली ते समयी तात्काळ त्याही जाणिली ऐशाच अविद्येच्याही पोटी बऱ्या वाईट कोट्यनुकोटी वासना उठती उठा उठी तितुक्यांची दृष्टी तयांना मन चिंती ते वैरी न चिंती हे तो सर्वांसी ठावे निश्चिती इतर कोणी जरी ते नेणती महाराज ओळखती तात्काळ परीती माय अतिकृपाळ पोटात घाली निंद्य सकळ अनिंद्य पाहूनी प्राप्त काळ तितुक्यास चालन देईती तमते मनोगत जाणुनी बाबा वदती मज लागुनी उठ त्या शाम्याकडे जाऊनी रुपये घेऊनी 15 ये बैसे तयापासी क्षणभर गोष्टी बोला परस्पर दक्षिणा देईल ती घेऊनी सत्वर येई माघारा परतोन
कृपा उपजली साईनाथा दक्षिणेच्या करूनी निमित्ता म्हणती माग जा आताचे आता रुपये मजकरिता श्यामाकडे झाली यावरी ऐसी आज्ञा बैसावया पुढे कोणाची प्राज्ञा बैसता ती होईल अवज्ञा घेऊन अनुज्ञा उठलो मग मी तात्काळ गमन केले श्यामरावही बाहेर आले होते नुकतेच स्नान केले नेसत ठेले धोतर नुकतेच झाले होते स्नान धूतवस्त्र परिधान करून होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे चर्येवरी का चंचलता उमटे ऐसे एकटे का आज या बैसा मी आताच न्हालो हा पहा धोतर चुणीत आलो जातो देवावर पाणी घालो समजा परतलो ऐसाची आपण करिता तांबूल भक्षण तो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जेथे आरंभ केला प्रातःकाळी जो अपूर्ण टाकिला वाचावया आला तोच भाग अति आश्चर्य मना वाटले प्रातःकाळी वाचन जे हेळसिले बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन अपुरे टाकून नियमितोपासन स्थानापासून चळू नये आता थोडीशी उपकथा ओघास आली नये टाकिता श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे ते हे नाथ भागवत गुरु भक्तिरसे परिप्लुत साई कृपा पात्रभूत नित्य दीक्षित वाचिती जगदुद्धाराची या कारणे ब्रह्म्या ठाई जे नारायणे पेरिले ते मग नारद क्षेत्री त्याने बीज आणिले कणसासी दया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी शुके परीक्षिताच्या खळ्यात मळणी केली निवडणी कणसांची स्वामी श्रीधरे मारले हडप स्वामी जनार्दने केले माप रसभरित पक्वान्ने उमाप नाथ प्रताप भोजन स्कंध एकादश त्यातील जाण भक्तिप्रेम सुखाची खाण ते हे 32 खणी वृंदावन नित्य वाचन दीक्षिता दिवसा तयाचे करीती निरूपण रात्रौ वाचिती भावार्थ रामायण हा ही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून जाहला प्रमाण दीक्षिता भक्ती सुखामृताचे सार ज्ञानेश्वरीचा द्वितीयावतार तो हा नाथांचा मूर्त उपकार महाराष्ट्रावर उदंड करोनिया प्रातस्नान नित्यनेम साई पूजन अन्य देव देवतार्चन नैवेद्य निरांजन उरकता मग श्रोता समवेत सविस्तर पयः प्रसाद अल्पाहार सारो नित्यक्रमानुसार पोथी सादर वाचिती जया गोडिये सहस्र पारायणे भगवतपरायण तुकारामाने केली भंडाऱ्यावर एकांतपणे ते गोडी कवणे वर्णावी हा महाप्रासादिक दिव्य ग्रंथ दीक्षित शिष्य निष्ठावंत म्हणून जीवांच्या उद्धारार्थ साई समर्थ आज्ञापिती जाणे नलगे वनाप्रती भगवंत प्रकटे उद्धव गीती श्रद्धायुक्त जे पारायण करीती भगवत प्राप्ती रोकडी भारती संवाद कृष्णार्जुनांचा त्याहून सरसहा कृष्णोद्धवांचा तो या भागवती उपदेश साचा प्रेमळ वाचा नाथांची असो ऐसा हा प्रासादिक ग्रंथ ज्ञानदेव भावार्थ दीपिका समवेत समर्थ कृपाळू साईनाथ वाचवीत नित्य शिर्डीत सखाराम हरी जोग तया सहा बाबांचा नियोग साठ्यांचे वाडियात हा योग भक्ता उपयोग हा मोठा प्रत्यही या ग्रंथाचे श्रवण बाबा कित्येक भक्ता लागून श्रवण करविती कळवळून भक्त कल्याण वांछेने अगाध बाबांची अनुग्रह कुसरी भक्ता उपदेशिती परोपरी भक्त जवळी वा देशांतरी बाबा अंतरी सन्निधची आपण जरी मशिदी बसती कोणाही काही कार्य नेमिती तयासी देऊनिया निजशक्ती करवून घेती ते कार्य बापू साहेब जोगाव्रत वाड्यात पोथी वाचाया सांगत ते ती वाचित नित्य नेमस्त श्रोतेही येत ऐकाया जोगही दुपारा भोजनांती नित्य जाऊनी बाबांप्रती चरणवंदूनी घेऊन विभूती आज्ञापन घेती पोथीचे कधी वाचित ज्ञानेश्वरी कधी ते नाथ भागवतावरी पारायण मांडीत आनंद निर्भरी व्याख्यान करीत अर्थाचे
ऐसी अनुज्ञा झालिया पाठी भक्त जे येती बाबांचे भेटी किती एका पोथी ऐकावयासाठी उठा उठी पाठवीत कधी सांगत संक्षिप्त गोष्टी श्रोता जो साठवी निजकर्ण संपुटी तोच बाबा म्हणती जा उठी त्या पोथीसाठी वाड्यात श्रोता भावार्थी पोथीस जाता निघावी पोथीतही ऐसीच कथा की जी पूर्वील कथेची दृढता अर्थावबोधकता पूर्ण करी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अथवा एकनाथांची वैखरी बाबांच्या कथेचाच अनुवाद करी श्रोतया नवलपरी ही मोठी एखाद्या पोथीचा विवक्षित भाग वाचावा ऐसा नसताही नियोग पूर्वनिवेदित गोष्टीचा सुयोग पोथीत जोग वाचित भगवद्गीता भागवत मुख्यतः हेच दोन ग्रंथ भागवत धर्माचे सारभूत जोग हे नित्य वाचित गीता ज्ञानेश्वरी टीका जया नाव भावार्थ दीपिका भागवत एकादश स्कंधनिका परमार्थ भूमिका नाथांची असो या नित्यक्रमानुसार भागवत वाचनाचा प्रचार मीही ते वाची निरंतर पडले अंतर ते दिनी कथा एक अर्धी वाचिली मंडळी मशिदी जावया निघाली वाचता वाचता पोथी ठेविली धाव मारिली मी तेथे इच्छा ऐकाव्या बाबांच्या गोष्टी बाबांच्या परी आणि कपोटी भागवत सोडून इतर कष्टी नाही चतुष्टी तयांना येच अर्थी नेटे पाटे राहिले भागवत वाचविले वाटे ऐसे हे बाबांचे कौतुक मोठे प्रेम लोटे आठविता असो भागवती कथा संपली उपकथा ही येथे सरली माधवरावांची पूजा आटपली स्वारी आली बाहेर अहो बाबांचा निरोप आहे तोच मी घेऊन आलो पाहे श्यामापासून 15 रुपये दक्षिणाये घेऊनी बैसलो होतो सेवा करीत अकस्मात तुमचे स्मरण होत उठ श्यामाकडे जा म्हणत दक्षिणेसी परत ये बैस म्हणाले तयांचे घरी वेळभर तयासवे वार्ता करी बोलून चालून परस्परी मग माघारी तू येई माधवराव जव हे परिसत झाले अत्यंत आश्चर्यचकित रुपयाऐवजी नमस्कार सांगत दक्षिणा म्हणत ही आमुची बरे असो एक झाले 15 नमस्कार पदरी बांधले परी वार्ता करावयास या की वहिले म्हणून म्हटले तयास काय गोष्टी सांगता सांगा फेडा की माझ्या श्रवण पांगा बाबांची निर्मळ यशगंगा दुरितभंगा करू का मग माधवराव म्हणती बैसा या देवाचा खेळची ऐसा तुम्हीही सर्व जाणतसा क्षणैक विसावा घ्या बसा हे घ्या पान हा घ्या काथ चुना सुपारी आहे डब्यात हा मी आलो एका क्षणात टोपी डोक्यात घालुनी अगाध साई बाबांच्या लीला किती म्हणून मी सांगू तुम्हाला आपण काय थोड्या देखिल्या शिर्डीस आल्या पासोनी मी तो केवळ खेडवळ आपण शहरवासी सकळ काय वानाव्या आपणाजवळ लीला अकळ तयांच्या येतो म्हणून घरात गेले देवास फूलपान वाहिले तात्काळ टोपी घालून आले बोलत बैसले मदसवे काय देवाची अतर्क्य लीला कोण जाणेल याची कळा अंत नाही याच्या खेळा खेळून खेळा निराळा काय तुम्ही विद्येचे भोगते एकाहून एक ज्ञाते आम्हा गावंढळा काय कळते चरित्र अकळते बाबांचे ते काय गोष्टी वार्ता न सांगती आम्हा पाशी किमर्थ पाठविती त्यांची करणी तेच जाणती मानवी वृत्ती नाही ती आलेच आता ओघावरी गोष्ट ही मज आठवली बरी करू वार्ता काहीतरी वेळ साजरी करू की प्रत्यक्ष आमुचे दृष्टी समोर कथितो येथे घडलेला प्रकार जयामनी जैसा निर्धार तैसा ते पार पाडिती कधी कधी बाबा ही किती मनुष्याचा अंत पाहती भक्ती प्रेम कसा सलाविती तेव्हाच देती उपदेश उपदेश हा शब्द कानी पडता स्मरली साठ्यांची गुरुचरित्र कथा सकृत दर्शनी जणू विद्युल्लता समकली चित्ता माझिया नसेल काही श्यामाची योजना मशिदीतील मम चंचल मना स्थैर्य आणावया लागी कल्पना अघटित घटना बाबांची असो ही जी कुठली वृत्ती तैसीच दाबून ठेविली चित्ती कथा श्रवणी दुणावली आरती तियेची पूर्ती संपादू मग बाबांच्या गोष्टी वार्ता थोड्या थोड्या सुरू होता आनंद वाटू लागला चित्ता भक्तवत्सलता पाहुनी पुढे आणिक कथा सांगती म्हणती एक देशमुखीण होती तियेच्या पहा आले चित्ती संत संगती करावी
ऐकूनी साई बाबांची कीर्ती संगमनेरचे लोकांसंगती आली बाई शिरडी प्रती दर्शन प्रीती बाबांच्या खाशाबा देशमुखाची ही आई नाम इयेचे राधाबाई निष्ठा धरूनी साईंचे पायी दर्शन घेई साईंचे दर्शन घडले यथा सांग गेला मार्गीचा क्षीण भाग जडला श्रीचरणी अनुराग कार्यभाग आठवला होती तियेच्या मनी आर्त गुरु करावे साई समर्थ करीतील उपदेश यथार्थ जेणे परमार्थ साधेल बाई वयाने म्हातारी निष्ठा अत्यंत बाबांवरी मिळावा उपदेश काहीतरी निर्धार अंतरी हा केला बाबा जोवरी मजला स्वतंत्र देतीन एकादा कानमंत्र करीतीन मज कृपापात्र तोवरी अन्यत्र जाणेना भावा साई मुखीचाच मंत्र घेता इतरत्र तो अपवित्र श्री साई संताग्रणी पवित्र अनुग्रह पात्र मज करूनी ऐसा अंतःकरणे दृढ निश्चय त्या बाईने वर्ज करूनी खाणे पिणे घेऊनी धरणे बैसली आधीच वयाने म्हातारी पोटात अन्न नाही तिळभरी पाणीही पीना घोटभरी श्रद्धा भारी उपदेशी 3 दिवस अहर्निशी म्हातारी राहिली उपवाशी बाबा उपदेश देतील जे दिशी प्रायोपवेशी तोवरी मंत्रोपदेश घेतल्या विणे किमर्थ शिर्डीचे जाणे येणे उतरल्या स्थळी घेतले धरणे निर्वाण तिने मांडिले अन्नपान केले वर्जन ऐसे तपते 3 दिन करिता कष्टली देशमुखीण उदासीन बहु झाली माधवरावांस विचार पडला प्रकार हा तव नाही भला काय करावे या भवितव्याला म्हातारी मरणाला भीना मग ते जाऊन मशिदीसी बैसते झाले बाबांपाशी नित्याची या कुशल वृत्तासी आदरेशी ते पुसत श्यामा आज काय विचार ठीक आहे ना समाचार तो नारायण तेली चळला फार गांजी अनिवार मज लागी पाहोनी म्हातारीचा विचार श्यामा आधीच कष्टी फार कैसे करावे तरी साचार उसे निर्धार बाबांसी हे काय गौड बंगाल देवा खेळ आपुला इतरा न ठावा त्वा माणसे एक एक आणावी गावा आम्हा पुसावा विचार ती देशमुखीण वयातीत अन्न पाण्या विरहित राहिली 3 दिवस उपोषित तुझवरी हेत धरुनी म्हातारी ती परमहट्टी तुझिया पायी निष्ठा कट्टी तू तो तीस न पाहसी दृष्टी करीतोस कष्टी का तीस आधीच ते शुष्क काष्ठ दुराग्रही महाखाष्ट अन्नावीण वाटते स्पष्ट प्राणची नष्ट होतील म्हणतील म्हातारी गेली दर्शना उपदेशाची धरुनी वासना साई बाबांसी नाही करुणा केले मरणाधीन तिला बाबा घडोन द्या ऐसा प्रवाद सांगोनी तिचा तिला हितवाद करा ना का तिजवरी प्रसाद हा अप्रमाद निरसाकी अंगात नाही उरले त्राण कासावीस होतील प्राण म्हातारी ती पावेल मरण तुम्हासी अपशरण येईल म्हातारीचे दुर्धर व्रत आम्हासी पडली चिंता बहुत दुर्दैवे म्हातारी जालिया मृत गोष्ट अनुचित घडेल म्हातारीने मांडिला त्रागा न करिता तिजवरी कृपानुरागा दिसेन धडगत तिची मलागा स्वमुखे सांगा तीस काही झाली सीमा अध्यायाची पुढील श्रवणेच्छा श्रोतयांची पुढील अध्यायी पुरेलसाची प्रेमरसाची ती जोड पुढे बाबांनी प्रेमळपणे उपदेश जो केला त्या म्हातारी कारणे तयाची या सादर श्रवणे उठेल धरणे अविद्येचे हेमाड साई पायी शरण श्रोतया घाली लोटांगण अल्पायासे भवतरण कराया श्रवण तत्पर भा स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते मदनुग्रहो नाम 18 संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।